ती ब्लॅक मॅजिक मी कधी कुणावर होताना म्हणजे पाहिलेलं नाही, काहीच मला कल्पना नाहीये. या निमित्ताने मला कळल्या त्या गोष्टी की ते किती शहरात सुद्धा खूप आहे. त्यांचं आयुष्य गेलं त्यांच्या हातातनं ना, म्हणजे तुमचं आयुष्यच तुमच्या हातात नसणं म्हणजे तुम्ही जगता आहात आणि कोणीतरी तिसरंच नियंत्रित करतंय. ह्याच्याहून म्हणजे त्यापेक्षा उसे तो मौत भली. त्यांची काही इतर पुस्तकं मी वाचली आणि त्यांच्या बऱ्याच कादंबऱ्यांमध्ये एक बाई आहे की जिच्याबद्दल आपल्याला काहीतरी वाटत राहतं आणि ते गूढ आहे, ते काहीतरी वेगळं आहे, ते भय आहे. तर अशी दिवसा ढवळ्या मी असं काहीतरी भयपट लावून बसलेले असायची. माझी ताई वगैरे काम करत आणि वगैरे अशी मी किंचाळत असायचे आणि ताई काय झालं, नाही काय नाही तू काम कर वगैरे वगैरे अशा पद्धतीने ती सुरुवात झाली. कोई भी एक्टर्स के लिए ये एक बहुत ही खुशनसीबी होती है कि वो डायरेक्टर जो है उस फिल्म को कितनी अच्छी तरीके से जानता है, वो राइटर कितनी अच्छी तरीके से जानता है. प्रोजेक्ट्स तो होते लेकिन इंसान उसके परे होते हैं आणि माणसं भेटणं आणि ती जोडून ठेवणं आणि ती जोडून ठेवणं तर मला सरांसारखी एनर्जी मिळती आहे. नुसती फिमेल लीड फिल्म नाही आहे ही, 2 बायकांनी लीड केलेली फिल्म आहे ही आणि त्याचा मला खूप आनंद आहे की भय इथले संपत नाही ही प्रतिभावंत कवी ग्रेस यांची जी ओळ आहे त्या सगळ्याला वेढून राहणारं आणि दशांमुळे व्यापून राहणारं असं एक कलाकृती आपल्या समोर येते. भीती आणि त्याच्या पलीकडची मानसिकता ह्याच्यामध्ये ऐकू येणारे साद आणि प्रतिसाद नेमके काय आहेत आणि त्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन प्रार्थनेच्या एका टोकाला असणारी जी अगतिकता आहे ती ज्या वेळेला मनात येते त्यावेळेला नेमकं काय असतं आणि त्या अकल्पिताच्या मागे नेमकं डोकावून बघण्याचा जो प्रयत्न आहे तो जारणमध्ये आहे. मला असं वाटतं की ही इतकी दिग्गज मंडळी इथे बसलेली आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया, कारण ब्लॅक मॅजिक किंवा त्या सगळ्याच्या पलीकडे गूढतेचे जे वलय आहे त्याला भेदू पाहणारी त्या काळ्या बाहुल्या वुडू किंवा ह्या सगळ्याच्या पलीकडे असणारं तारक मंत्र हे आपल्याला काही देऊ शकतायत का, की ह्याच्यात गुरफटत आपण आणखीन अडकत जातोय. त्यांच्याकडून जाणून घ्या. माझ्यासोबत आहेत ख्यातनाम निर्माते, दिग्दर्शक आणि या सिनेमाचे प्रेझेंटर अनीस बज्मी. आत्ताच्या सगळ्यात अभिनयाला एक वेगळं कोंदण आत्ताच्या दिग्दर्शन आणि त्या सगळ्यात रंगभूमीवरही तितकंच चलनी नाणं असं आपल्याला म्हणता येईल अमृता सुभाष. आणि प्रायोगिक, व्यावसायिक आणि टेलिव्हिजन आणि सिनेमा याच्यामध्ये तितक्याच दमदारपणे स्वतःचं नाणं खणखणीत वाजवणारी अनिता. खूप खूप स्वागत है तुमचं लेट्सअप मध्ये. आणि थैंक यू. अनिश जी, मुझे ये पूछना है कि मराठी जिस तरीके से शायद थोड़ी देर से आए पर दुरुस्त आए, ऐसे लगता है जारंग के साथ जुड़ने के बाद. बिल्कुल दुरुस्त आई है और मुझे लगता है काफ़ी पहले आनी चाहिए थी. एंड मुझे पूरा विश्वास है कि ज़रूर आएगी, इसलिए कि मेरे नज़दीक अभी सिनेमा जो है वो एक ऐसा हो चुका है जहाँ पे रीजनल सिनेमा है, नेशनल सिनेमा है, ऐसा कोई चीज़ रही नहीं है. आप देखिए मतलब पास्ट में भी ऐसी कुछ पिक्चर जो आई हैं जिन्होंने हमें बड़ा चौंकाया है और बहुत बड़ी हिट हुई है, वो अलग अलग ज़बानों की है. तो मुझे लगता है कि हिंदुस्तान जो है वो एक ऐसी जगह है जहाँ काफ़ी ज़बानें हैं और मुझे अब लगता है कि उसमें कहीं पे भी फिल्म बने, अगर कंटेंट अच्छा है, उसमें लोगों ने बहुत ईमानदारी से, खूबसूरती से काम किया है, तो जो कहते हैं कि भाई अगर आप बहुत ज़्यादा दिमाग से चीज़ें करते हैं तो दिमाग तक पहुंचती है, लेकिन जब आप दिल से करते हैं तो वो बात दिल तक पहुंचती है. और मेरे ख्याल से ये फ़िल्म वैसी है जहां सबने अपने बहुत दिल से काम किया है, इसीलिए मेरे तो बहुत दिल तक पहुंची है फ़िल्म. और मेरी उम्मीद है और मेरी ऐसे आई विश के ऑडियंस को भी जो है ये उनके दिल तक पहुँचे फिल्म और उनका वो प्यार मिले हम लोगों को, जिस प्यार, जिस मोहब्बत और जिस ईमानदारी और लगन से ये फिल्म बनाई गई है.
रूह, दिल से जाने वाली जो रूह तक, आत्मा तक पहुंचती है, और वो रूहानियत इसमें है, पर वो रूह कांपने वाली भी है, ऐसे लगता है। क्या है, देखिए, ये एक सिंपल जिसे कहते हैं हॉरर फिल्म नहीं है। ये हॉरर फिल्म के साथ साथ एक बड़ा अच्छा ये है कि जो ब्लैक मैजिक होता है, जो एक अंधविश्वास हमारे समाज में जो है आज से नहीं बरसों से है, उसके ऊपर एक सवाल उठाती है ये फिल्म। और एक बड़ी अच्छी बात है इस फिल्म के अंदर कि भाई जो है अक्सर ऐसा भी होता है कि सिर्फ भूत प्रेत से डरने की बात नहीं है, आपकी अपनी जो सोच होती है उससे भी बहुत डर लगता है। और जिस खूबसूरती से अमृता ने और अनीता जी ने काम किया है, हमारे किशोर कदम जी ने जो काम किया है, जो हमारे डायरेक्टर है ऋषभ जी, उन्होंने जिस तरह फिल्म की है, मुझे लगता है सारे टेक्नीशियंस, चाहे वो कैमरामैन हो, चाहे वो आपके आर्ट डिपार्टमेंट के लोग हो, जितने अच्छा वो एक जो वुडू डॉल है, मैं आपको बताऊं कि वो इतनी खूबसूरत बनी ना, उससे देख के ऐसा लगता है कि यार कुछ अब एक फिल्म मैंने लास्ट बनाई थी जिसमें तब्बू जी जो हमारी है, वो बड़ी कमाल एक्टर हैं, उनको हमने भूल भुलैया 2 में कुछ इसी तरह काला जादू और टोना करवाया था, और उसके अंदर भी एक डॉल रखी थी। तो वो अपने आप में वो डॉल जो है वो इतनी ख़तरनाक है इसमें, वो ऐसा लगता है जब वो घर से निकाली जाती है तो मुझे ऐसा लगा कि यार निकालो इसको, ऐसा फील आता है। एंड आई मस्ट से कि ऑल द एक्टर्स हैव परफॉर्म सो वेल, खासकर अमृता जी ने जो काम किया है, अनीता जी ने जो काम किया, अनीता जी को देख के मैं माय गॉड ऐसा लगता है। तो वो एक मुझे लगता है लोगों को बहुत अच्छा परफॉर्मेंस लगेगा, बहुत अच्छी डायरेक्शन लगेगी, बैकग्राउंड म्यूजिक इस फिल्म का बहुत खूबसूरत है, मतलब वो किसी हिंदी फिल्म से कम नहीं है, बल्कि ज़्यादा ही होगा, इतना प्रॉपर किया है काम। तो उसमें नज़र आता है कि हाँ भाई, एक ईमानदारी से मेहनत करके बहुत प्यार मोहब्बत से फिल्म बनाई है। अमृता, ह्या सगळ्यामध्ये नेमकं देवराईमधला तो सिक्वेन्स होता, किंवा अस्तूमध्ये ज्या पद्धतीने तू दिसलीस, त्यानंतर एक वेगळं नितळ किंवा असं सुमित्राताईंचे असणारे सिनेमे, आणि त्यानंतर एक वेगळा प्रवास, वेगळा टप्पा सुरू झाला, आणि त्यानंतर आत्ता तशा अर्थाने तू येतेस. काय नेमकं ह्या सगळ्यामध्ये तुला भावलेलं ऋषिकेश गुप्तेंचं लिखाण आणि त्या सगळ्या गोष्टींबद्दल तू बोलावंस असं मला वाटतं. तू म्हणालास ते अगदी बरोबर आहे. मी खूप खूप वर्षांनी मराठीमध्ये काम करते, आणि माझी आधी केलेली जी फिल्म ती दिठी, जी सुमित्रा मावशीची शेवटची फिल्म होती. मला कॉन्टेंटच रे, मला तर वाटतं कॉन्टेंट इज किंग, क्वीन, एव्हरीथिंग, है ना सर. त्यामुळे मी त्यासाठीच नेहमीच थांबलेली असते. म्हणजे भाषा हे माझ्यासाठी हे नसून मला संहिता, चांगल्या संहितेची मी सतत वाट बघत असते. आणि ऋषिकेशची मी ऑलरेडी फॅन होते. म्हणजे त्यांनी इतक्या अप्रतिम कादंबऱ्या ज्या लिहिलेल्या आहेत, आणि तो सगळ्यांचा खूप आवडता लेखक आहेच आहे. दंशकाल, हाकामारी. सर हाकामारी, मैं आपको किसी तरह से मैं ट्रांसलेट करवा के पता नहीं कैसे, लेकिन मैं चाहती हूँ कि आप वो पढ़े, वो नॉवेल जो उनका है. तर त्यामुळे त्या लेखकांनी काहीतरी लिहिलं आहे ह्याचा मला खूप आनंद झाला. आणि मला आठवतंय राजहंसच्या ऑफिसमध्ये मी बसले होते, पुस्तकाचं माझा दुसरा जो भाग आला त्याचं काहीतरी काम चालू होतं, आणि तेव्हा माझगावकरांनी ऋषिकेश गुप्तेला तिथे बोलवलं. मी ऋषिकेशला भेटले नव्हते. तो दिवस कारणीभूत आहे आजची हा चित्रपट होण्यासाठी. मी त्याला पहिल्यांदा भेटले आणि म्हटलं, ओ तू आहेस का ऋषिकेश गुप्ते? आणि मला खूप, आणि मग त्यांनी काही अजूनही पुस्तकं त्याची मला दिली, आणि मग नंतर त्यांनी ही गोष्ट वाचून दाखवली आणि स्वतः वाचून दाखवली. परफेक्टची बाई किंवा फोल्डिंगचा पुरुष. अरे सो त्यांनी जेव्हा ती वाचली ना गोष्ट, मी म्हटलं बापरे, एक तर खूप भ्यायले, कारण मला खूप भीती वाटते. तर खूप छान वाचली त्यांनी, खूप मला भीती वाटली, पण मला असं वाटलं हे करून पाहायला हवं, कारण ती राधाची जी व्यक्तिरेखा होती ती नक्कीच आव्हानात्मक आहे, ट्रेलरमधनं दिसतंच आहे. त्याच्यामुळे मला असं वाटलं हीच ती स्क्रिप्ट की जी मी परत करायला पाहिजे मराठीत काम. निश्चित. ह्या सगळ्यामध्ये नेमकं आता तू ज्या वेळेला म्हणालीस की हे सगळं दोलायमान असतं किंवा आपल्याला कॉन्टेंट इज किंग, पण नेमकं मराठीमध्ये आता किंवा जसं आपण पाहतो, आप कोरियन कॉन्टेंटही बघतोय किंवा स्पॅनिश कॉन्टेंटही बघतोय, अशा वेळेला आपला कायम, मल्याळम असेल किंवा मराठी असेल, कायम राहिलेला आहे की कॉन्टेंट आपलं फार महत्त्वाचं आणि सघन देत आलेलं. या सगळ्यामध्ये भीतीच्या पलीकडे एक सायको थ्रिलर आणि त्या सगळ्या सीमारेषेवर असणारी गोष्ट आहे, आणि तरीही बघत असताना एक ब्लॅक मॅजिक किंवा त्या सगळ्या ह्याच्यात इतकं थेट आणि टोकदार, आणि तरीही भीतीचं वलय, त्या गूढतेमागे स्वतःला गुंफून घेताना, परकाया प्रवेश वगैरे आपण अभिनयासाठी म्हणतो, पण तो त्रासदायक किती असतो, आणि त्या सगळ्या गोष्टीच्या खूप लेयर्डमध्ये आपण खेळत राहतो. तर आत बाहेर करत राहणं बघणाऱ्यापेक्षाही करणाऱ्याला तितकंच त्रासदायक आहे.
मला असं वाटतं की ह्या सिनेमाचा जॉनर जर आपण म्हणायचा झाला तर कौटुंबिक भयपट असा तो आहे. मतलब मुझे लगता है सर हम ये पूरी फैमिली के साथ देखने वाला ये 100%, भय 100%. भय का ये कहाणी है ऐसा मुझे लगता है. तर त्याच्यामुळे तो करत असताना ते भान होतं ऋषिकेशला आणि त्याच्या टेकिंगमध्येही ते सगळं आपण पाळलेलं आहे. तू म्हणलास तसं हो, पण तरीसुद्धा राधाची व्यक्तिरेखा म्हणजे ती त्यात प्रत्येक व्यक्तिरेखेतच आपण घुसत असतो, पण ह्याच्यात ते थोडंसं व्हायचं कधी कधी की मी ना खूप सायकॅट्रिस्टची मदत घेतली आणि म्हणजे मॅनरिझम्स वगैरे वर्कआउट करताना, कारण ते पेरत न्यायचं होतं की एक ग्राफ होता त्याला. म्हणजे सुरुवातीला ती एक अत्यंत तुझ्या माझ्यासारखी मुलगी असं करत ते न्यायचं असल्यामुळे ना ते मॅनरिझम्स मी असे सेकंड ॲक्टमध्ये पेरत नेले होते आणि त्याच्यासाठी अनेक सायकॅट्रिस्टना मी बोलले काय होतं नेमकं. मला याविषयी माहिती नव्हती. ब्लॅक मॅजिक मी कधी कुणावर होताना म्हणजे पाहिलेलं नाही, काहीच मला कल्पना नाही आहे. या निमित्ताने मला कळल्या त्या गोष्टी की ते किती शहरात सुद्धा खूप आहे. म्हणजे मला एवढं कल्पनाच नव्हती की इतका विश्वास आहे याची मला कल्पना नव्हती. आणि त्या सगळ्याचा अभ्यास करत गेल्यावर मला जी लोक त्यातनं जातात ना, मला त्यांचं इतकं वाईट वाटलं रे. म्हणजे त्यांचं आयुष्य गेलं त्यांच्या हातातनं ना. म्हणजे तुमचं आयुष्यच तुमच्या हातात नसणं म्हणजे तुम्ही जगता आहात आणि कोणीतरी तिसरंच नियंत्रित करत ह्याच्याहून म्हणजे त्यापेक्षा उसे तर मौत भली असं मला वाटलं. म्हणजे तुझं आयुष्य तुझ्या ताब्यात नाही आहे. सो मी ऋषिकेशला सारखं म्हणत होते की भयाच्या पलीकडे तिची जी वेदना आहे ना ती मला पोचवायची आहे. आय वॉन्ट टू ट्राय माय बेस्ट की ती लोकांपर्यंत पोचू दे. त्यांनी तो भयपट आहे पण तरीसुद्धा तो सखोल होईल, जास्ती लोकांना कौटुंबिक जसं मी म्हणलं प्रत्येकाला टच होईल की अरे ह्या बाईचं दुःख हे आहे असं. ज्या वेळेला ऋषिकेशने सांगितलं की राधाला सोबत घेऊन ये आणि राधा तुझ्यामध्ये असणं, ह्या दोन ती इतकं वाक्य तशा अर्थाने बघायला गेलं तर खूप साधं सोपं आहे. म्हणजे श्याम मनोहरांचं जसं असतं तशी इतकी साधी वाक्य आहेत ती आणि तेवढीच अर्थगर्भ आहेत. तर ते सोबत आणणं जे आहे ते किती त्रासदायक होतं. आणि पुण्यात असूनही तू घरी राहत नव्हतीस, आयसोलेटेड बंगल्यात राहत होतीस. ह्या सगळ्याचं तुझं वर्किंग किंवा तुझ्या त्या प्रिपरेशन म्हणजे सायकॅट्रिस्ट किंवा कारण खूप मानसिक पातळीवरचं आहे, पण ते ज्यावेळेला अभिव्यक्त करायचं आहे त्यावेळेला तुझ्यातली प्रोसेस समजून घ्यायला थोडं आवडेल. म्हणजे ऋषिकेश हा लेखक असल्यामुळे ना शब्द त्याचे मित्र आहेत. त्याच्यामुळे तो तशा प्रकारचा दिग्दर्शक जो शब्दात मांडू शकायचा त्याला काय हवंय. प्रत्येक दिग्दर्शकाची वेगळी वेगळी पद्धत असते ना. If the director is a writer himself, Yeah, exactly. ये इतना मतलब कई मरतबा क्या होता है कि जो सीन लिखा होता है वो अलग होता है, बट उस लिखे के अंदर जो बीच की लाइनों में नहीं लिखा है वो फीलिंग भी एक आदमी समझ सकता है इफ इज राइटर. एक्झॅक्टली इट्स अ वेरी बिग स्ट्रेंथ अगर इफ यू आर अ राइटर एंड डायरेक्टर. एक्झॅक्टली सर, एक्झॅक्टली. तो वो स्ट्रेंथ इस फिल्म के साथ संगीतकार गायक असण्यातली जी गंमत आहे, Exactly. नेमकी जागा काय हवी आहे की ते त्याचं आहे असं ते असल्यामुळे. तर ऋषिकेश शब्द त्याचे मित्र असल्यामुळे तो मला सांगू शकायचा शब्दात की माझं काय होतंय. सो काय व्हायचं म्हणजे हिचं राधाचं एक कसं आहे की मी थोडीशी अशी एक्सप्रेसिव्ह आहे ना आत्ता, म्हणजे ॲज अमृता मी अशी हाय सर कैसे हो कसं आहेस काय. पण तो म्हणाला नाही राधाचं कदाचित तिच्या आत थोडंसं डिप्रेशननी म्हण कशानी म्हण ती थोडीशी कदाचित तिची एनर्जी लेवल तुझ्यापेक्षा वेगळी असेल. त्यामुळे मी अशी हे करायला लागले. तो म्हणायचा अमृता दिख रही है राधा को बोला यु नो. ते त्याचं हां म्हणजे ती वेगळी आहे कारण तिच्या मानसिक काही आंदोलनांमुळे म्हण ती तिची आतली एनर्जी वेगळी आहे, तिची आतली लय वेगळी आहे. ते तो मला सांगायचं आणि ते तसं तो म्हणायचा की ते बरोबर आणणं. आणि कधी कधी व्हायचं कसं की ती खूप मूडी मुलगी आहे राधा. त्यामुळे आत्ता मी यांच्याशी हसून बोलले आणि सर आप ऐसा क्यों कर रहे. एकदमच तिचं काहीतरी असं तिचं जे दोलायमान जे होतं आहे ना ते मला ना लाऊड वाटायला नको होतं. ते मला आतून आलेलं वाटायला हवं होतं. नाहीतर ते एक ही भूमिका करायची पण एक पद्धत आहे ना सिनेमांमधली की ते थोडंसं लाऊड होतं कधी कधी ना, है ना सर. क्या है कि मैं आपको बताऊं कि सर मैंने जो फिल्म देखी ना उसमें स्पेशली मैं सबका ही काम मुझे बहुत अच्छा लगा, लेकिन मैं स्पेशली बात करूंगा अमृता जी का एंड अनीता जी का. इनकी जो परफॉर्मेंस है वो धीरे धीरे पता लगने लगती है. ओ माय गॉड, चाहिए कर रहे हैं, चाहिए कर रहे हैं, कई चीज़ें मैंने ऐसे नोट की. एंड कहीं भी पूरी फिल्म में मुझे ये लाउड नहीं लगी, ये कैरेक्टर ही लगी. इनका काम बहुत मुश्किल काम था, इसलिए कि लाउड भी करना है और दिखाई नहीं देना है. एंड वो पहले लुक से एक डर कपकपी से होनी चाहिए. तो जब देखकर मुझे लगा माइक, तो मुझे लगता है इन दोनों का जो परफॉर्मेंस है
वो बहुत ही लाजवाब परफॉर्मेंस है, इतना सटल किया है, इतना अच्छा किया है, बिल्कुल शायद दोनों तराजू लेके बैठी थी कि बस ये तराजू इतना नहीं होना चाहिए, ऐसा कुछ है, बहुत खूबसूरत काम किया था। सर आपने जिस तरह से बोला कि छान सांगितलं खरंय, खरंय. बट सर की ये बात मुझे बहुत सही लगी की अनिता जी का जो तिचा जो रोल आहे ना, की एक मी जसं म्हटलं की माझ्या प्रकारची भूमिका करण्याची एक पद्धत आहे सिनेमात, तशी अनिताच्या प्रकारची भूमिका करायची पण एक पद्धत आपण सिनेमांमधनं ऑलरेडी पाहिलेली आहे. पण हिनी सिर्फ एक बड़ी एक्टर ये कर सकती है सर कि जिसने उसका दुख मुझे दिखाया. ऐसा रोल हो सकता था कि बहुत लाउड दिखाई देता, और अक्सर मैंने फिल्मों में देखा है जिस तरह के रोल करते हैं वो इतना कैरेक्टरिस्टिक हो जाता है, इतना अजीब सा करते हैं, इतना लाउड करते हैं. बट वो जो अनीता जी ने किया है वो एक बहुत कोई महान एक्टर जो समझती है चीज़ को, बात को, वही कर सकता है. ये ऐसा नहीं हो सकता है कि सुबह आए, चलो रात को कहीं पार्टी में घूम रहे हैं, बैठे हैं, चलो ये शॉट दे देते हैं. ये एक पूरा प्रोसेस है, एक समझ है, एक पूरा वो है. तो मतलब ऐसा काम है. उनका दगड़ एंड माती करके एक मराठी प्ले है, मुझे लगता है कि आप देखिए, वो 4 दीर्घांक है पर बहुत लाजवाब परफॉर्म करती है अनिता जी. अनिता, इतकं कौतुक होतं आहे आणि या सगळ्यामध्ये म्हणजे स्वतःला आत्ता इतकं म्हणजे महासागरपासून तो मधला स्ट्रगल आणि पुण्यातून मुंबईत येणं, त्या सगळ्या गोष्टी ओव्हरऑल असणाऱ्या अनेक टक्क्या टोणप्यांनंतर जवाहिराकडून असं गुणग्राहक माणसाकडून इतकं कौतुकाचे शब्द ऐकायला येतात. कसं वाटतं? आणि हा करिअरचा टप्पा आहे म्हणजे जिथे वेगळ्या पद्धतीचे प्रयोगही करतेस, व्यावसायिक सिनेमांमध्येही तेवढं यश आहे आणि सगळं मनासारखं आहे. कशा अर्थाने ही फेज आहे आयुष्यातली? तेव्हा प्रेम, मी हे कौतुक आता इतकं घेऊ शकत नाहीये, इतकं छान वाटतंय सरांनी किंवा अमृता ज्या पद्धतीने प्रत्येक वेळेला सांगते, फार छान वाटतंय. पण मला असं वाटतं की या चित्रपटामध्ये मला ही भूमिका करायला मिळणं ही सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट असते. वास्तविकता मी जेव्हा स्क्रिप्ट वाचली तर काही मोजके सीन माझ्या वाट्याला आलेले आहेत, पण मला असं वाटलं की जेव्हा आपल्याकडे काम कमी असतं ना तेव्हा आपल्याला खूप काही करायचं असतं. आणि मला असं वाटलं की ही जी बाई आहे ना ही आपल्याला माहिती नाही आहे आणि ही फक्त लेखकाला माहिती आहे. आणि नंतर जी अभिनेत्री असणार आहे की जी राधाची भूमिका करणार आहे तिला ही व्यक्तिरेखा माहिती आहे, बाकी कोणाला माहिती नाही. तर ही व्यक्तिरेखा आपण तयार करूया. म्हणजे हिचं तर मी खूप प्रश्न मनामध्ये आणायचे की कोण असेल, कुठली असेल, काय असेल, कुठे जात असेल, तिची भाषा काय असेल, तिचे केस कसे असतील, तिचं काय, असं सगळं मनामध्ये आणून त्या सगळ्याची उत्तरं तयार केली आणि एक कॅरेक्टर तयार झालेलं होतं जे की लेखकांनी लिहिलेल्या संवादांवरती आधारित होतं. अर्थात आणि सगळ्यात महत्त्वाची साथ होती ऋषिकेश गुप्तेंच्या इतर साहित्याची. त्यांची काही इतर पुस्तकं मी वाचली आणि त्यांच्या बऱ्याच कादंबऱ्यांमध्ये एक बाई आहे की जिच्याबद्दल आपल्याला काहीतरी वाटत राहतं आणि ते गूढ आहे, ते काहीतरी वेगळं आहे, ते भय आहे. म्हणजे आपण बऱ्याचदा लेबलिंग करतो ना की ही बाई वगैरे वेगळीच आहे, ही कोण असेल, काय असेल, काय करत असेल, कुठनं आली असेल, तिची गोष्ट काय असेल. तर आज जी तुझ्या मागे गंगुटी आहे तिची तू गोष्ट तयार करू शकतो. आणि अशा कितीतरी गंगुटी असतील की ज्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये काहीतरी वाटलेलं आहे आणि ज्या आपल्या मनामध्ये आहेत, आपण त्यांना ठेवलं आहे. आणि जेव्हा आपल्याला भीती वाटायला हवी असते, माणसाला ज्याची गरज असते ना, तेव्हा आपण ती बाहेर काढतो. तर ही गंगुटी आहे की जी भीती आहे, भय आहे, तिच्याबद्दल काहीतरी वाटत राहतं, प्रेमही वाटतं, एम्पथीही वाटते, ती असावी असं वाटतं. आणि ते एकमेव आहे ते भय आहे. भयाला आतापर्यंत जो चेहरा नव्हता, पण आता जर चेहरा म्हणून बघायचा असेल तर तो तुझा चेहरा असेल. ह्या सगळ्या मागचं तुझं वर्किंग काय? आणि ज्या वेळेला किशोर म्हणतो की मला वाचल्यानंतर मला वाटलं की ही व्यक्तिरेखा मला करायची आहे, तू युनेक्सही असला तरी चालेल म्हणून तो ऋषिकेशला गळ घालतो. आणि अशा वेळेला नाही, ती तुझ्याबद्दलच करायचं. मी आणि किशोर दादांनी एकत्र वाचलेली फिल्म आहे, म्हणजे ते आम्हाला एकत्र वाचून दाखवलं. आणि मला माहिती होतं एक पात्र आहे गंगुटी नावाचं, ते तू करावं असं वाटतंय म्हणून तू तिथे असं मला अमोलनी सांगितलं होतं. मी आणि किशोर दादा शेजारी बसलाय, मी बसले आणि हा म्हणतो की मला गंगुटी करायची आहे. तर तेव्हा म्हटलं बापरे, आता हेही काम केलं की काय. आणि त्याने जोगवामध्ये तसं केलेलं आहे.
ऐसा नहीं पर हर एक्टर के साथ ये होता है, अगर वो एक्टर है, अच्छा एक्टर है और सेल्फिश इन अ पॉझिटिव्ह मॅन. नहीं वो होना ही चाहिए. तो उसको ऐसा लगता है नहीं यार ये मेरे को मिल जाए, ये हो जाए. बट यस मला दोघींनाही असं विचारायचंय, ऑथर बॅक असणारं एखादं कॅरेक्टर ज्यावेळेला उभं राहतं तरी त्याच्यात स्वतःचे रंग पेरायचे असतात, अशा वेळेला ऍक्टरच्या मधली प्रोसेस काय नेमकी चालते? दर भूमिकेला वेगळी असते. ह्यासाठी मला ऋषिकेशने काही सिनेमे बघायला दिले होते रेफरन्स म्हणून. मी ह्याच्या आधी भयपट कधीच पाहिलेले नव्हते, पण ह्याची म्हणजे त्याच्यावर बेस्ड हा नाही नसला जरी तरी तो म्हणाला, आता फॉर एक्झाम्पल दी अदर्स नावाची फिल्म आहे निकोल किडमन की सगळं, तर तो म्हणाला की आपल्याला जे निर्माण करायचं ना ते त्या लेव्हलचं आपल्याला करायचं आहे असं त्याच्या मनात होतं. त्याच्यामुळे मी सकाळी बघायचे दिवसा ढवळ्याकडे, मला भीती वाटायची. तर अशी दिवसा ढवळ्या मी असं काहीतरी भयपट लावून बसलेले असायची. माझी ताई वगैरे काम करत वगैरे अशी मी किंचाळत असायचे आणि ताई काय झालं, नाही काय नाही तू काम कर वगैरे वगैरे अशा पद्धतीने ती सुरुवात झाली. पण हळूहळू मी तुला म्हटलं तसं मला तिच्या खालच्या तिचं खरं आतलं दुःख काय आहे प्रत्येक कॅरेक्टरचं. म्हणजे मला अनिताचं एक सांगायचं आहे, तिला जेव्हा घरातनं बाहेर धक्के मारून काढतात, वो सीन है ना सर उसको धक्के, त्याच्यात उसकी जो आंखें है ना सर भाई, म्हणजे एका मतलब वैसे निगेटिव्ह नाही बोलण्याचे, पण एका या प्रकारच्या भूमिकेत तिने मला एम्पथी निर्माण केली. सो मी म्हणत होते की राधासाठी सुद्धा एम्पथी निर्माण व्हायला हवी, कारण ते महत्त्वाचं असतं. तर त्याच्यासाठी अशी सुरुवात झाली आणि मी तुला म्हटलं तसं सायकॅट्रिस्ट म्हणून या सगळ्यांना भेटून सुरुवात झाली. आणि मुख्य म्हणजे ऋषिकेश गुप्ते, तो दर सीनच्या नंतर जे सांगायचा ना त्याच्यावर मी अवलंबून होते. आणि तो मला ट्युनिंग करायचं. मला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम झाला तो म्हणजे ड्रायव्हिंग करत खूप सीन्स आहेत. मी ड्रायव्हिंग करत अशी पाणी पितीये, मग तिला पाणी मागते, वो सब ना सर रिग लगावा सर. तर त्याच्यात थोडंसं चॅलेंजिंग होतं, पण तरीसुद्धा ती सगळी व्यवधानं ऋषिकेशच्या असण्यामुळे खूप सोपी होत गेली असं मला वाटतं. म्हणजे तू जे म्हणतेस त्याच्यावर अदरवाईज आपल्याकडे बहुतांश टॉकी फिल्म्स होतात. बिझनेस करत असताना गोष्टी घडणं हे फार अभावाने घडते. मला तुलाही विचारायला आवडेल की ओव्हरऑल तुला सापडलेली ती भयाचा चेहरा, ती गंगुटी, त्याचे असणारे अनेक कंगोरे, आणि ओव्हरऑल एकीकडे काम आहे दगड माती, एकीकडे तू करतीयस आत्ता राधिकाचं असणारं माया नवऱ्याच्या बायकोचं त्याचं असणारं एक संचित आहे, त्याची असणारी इमेज आहे, ह्या सगळ्याला ब्रेक करत टेक्निकली स्वतःला तराशणं म्हणतो ना, त्या पद्धतीने तू कशा पद्धतीने या सगळ्याकडे पाहिलं ज्याचे काही व्हिज्युअल रेफरन्सेस नाही आहेत भयाचे? मी गंगुटी म्हणजे जे टेक्स्ट मिळालेलं होतं त्या व्यतिरिक्त गोष्टी तयार करत गेले आणि अमृताबरोबर शेअर करत गेले. क्या बात है. बहुत एक साथ किया सर. क्या बात है. कि हमारा जो पास्ट होगा कैसा कि म्हणजे भले वो बचपन है लेकिन वो मेरा ही बचपन है, तो आई नीड टू नो दैट क्योंकि जब वो सामने बाद में आएगी तो वो आएगा कहीं से ना हमारे बीच से. तर ज्या गोष्टी सुचायच्या वाटायच्या त्या मी ऋषिकेश बरोबर आणि अमृताबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करत गेले. आणि असं वाटत होतं की कदाचित ती काय जे काय वर्किंग करते त्याचा मला आणि माझ्या मनात असलेल्या गंगुटीचं तिला असं एकमेकांना फायदा होईल का, आपण एका कुठेतरी भेटू का आपण कधीतरी, तर असं काही तयार होऊ शकतंय का. आणि ते खूप गरजेचं होतं या चित्रपटासाठी. नाहीतर ती माझी प्रोसेस राहिली असती ना तर कदाचित काही झालं नसतं. तर मला असं वाटलं की हेच, आणि मी बऱ्याचदा असं करते की जेव्हा मी काम करते तेव्हा माझ्या मनात काय काय येतं ते मी कोणाला तरी सांगते त्या प्रोसेसमध्ये असलेल्या, जेणेकरून त्याच्यात वाढ पण होते, समोरनं काहीतरी येतं, कोणीतरी आपण गप्पा मारतो, गोष्टी सांगतो, लहानपणीच्या गोष्टी सांगतो, मी काय बघितलं होतं काय नाही. शेवटी आपल्या अनुभवातनं आणि निरीक्षणातनं पात्र तयार होत असतात. पण असं काहीतरी करून टाकायचं तिचं काहीतरी, तिचं पूर्वायुष्य असं काहीतरी भयंकर करून टाकायचं की तिला भीतीचा आधार घ्यावासा वाटेल, की आपलं भय तयार व्हावं असं तिला वाटेल, असं काहीतरी करून टाकायचं तिचं, असं मला वाटत होतं. आणि ते सगळं मी अमृताला सांगत होते. आणि त्याच्यामुळे देवाणघेवाण इव्हॉल्व होण्याची प्रोसेस आहे कॅरेक्टर. एक्झॅक्टली. आणि त्यामुळे ऋषिकेश आणि यांनी पण खूप सपोर्ट केला की हो अच्छा तू हेच म्हणते का, हां हे चालेल पण हे चालणार नाही, मग हे आपण करून बघूया, हे आपण, मग तसे कॉस्ट्यूम, या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं क्रेडिट जातं ते सौरभला, ज्यांनी हा लुक डिझाईन केला आहे. आणि
त्याच्याशिवाय हे घडलंच नसतं. आणि देविका हे दोघं जण सोबत होते म्हणून गंगुटी अशी दिसतीये, म्हणून गंगुटीबद्दल काहीतरी वाटतंय. तर विदाऊट हे तांत्रिक गोष्टी आम्ही असं दिसूच शकत नाही. आणि पण त्याला कलात्मकतेची जोड आहे त्या तंत्राला, हे देखील तेवढंच महत्त्वाचं. एक्झॅक्टली. आणि आपण ते जे म्हणतो की ही समूह कला सगळ्यांनी मिळून करायचंय, कोहेसिव्ह आर्ट फॉर्म. एक्झॅक्टली. तर ते त्या इतकी गंमत आहे त्याच्यामध्ये की तू तुझं थोडंसं दे, तू तुझं थोडंसं दे, आपण सगळे मिळून हे तयार करूया आणि हे दाखवूया. ते वेचणं आणि ते निर्माण करणं ह्यातली ती गंमत आहे. क्या है कि ये मतलब कोई भी एक्टर्स के लिए ये एक बहुत ही खुशनसीबी होती है कि वो डायरेक्टर जो है उस फिल्म को कितनी अच्छी तरीके से जानता है, वो राइटर कितनी अच्छी तरीके से जानता है. एंड उनके लिए जो एक सम्मान, प्यार, मोहब्बत और इज़्ज़त है वो मैं तो देख रहा हूँ. लेकिन मैं आपको बताऊँ फॉर अ डायरेक्टर ऑल्सो, अगर एक्टर अच्छे नहीं मिलते हैं तो उसका जो नाइटमेयर शुरू होता है. क्योंकि मैंने कई लोगों के साथ काम किया है जो एक्टर्स हैं लेकिन उतने मतलब एक्टर नहीं हैं. तो मुझे लगता है कि उससे ज़्यादा प्रॉब्लम मुझे नहीं लगता कि डायरेक्टर को कभी होती होगी. उससे बुरा सपना कभी होता नहीं. तो ये ऋषिकेश जो हैं उनके लिए भी एक बहुत बड़ी खुशनसीबी है कि उन्हें इस दोनों रोल में उन्होंने इन दोनों को चुना है और जिस खूबसूरती से उन्होंने काम किया है. तो आई एम श्योर, देखो मैंने कई फिल्में लिखी हैं, एक पॉइंट तक हम एज ए राइटर एंड डायरेक्टर लिखते हैं, लेकिन जब उसके ऊपर चला जाता है मामला ना, तो वो एक एक्टर की खुद की ताकत होती है. फॉर एग्जाम्पल आई रोट वेलकम, उसके अंदर नाना जी को मैंने बड़ा अच्छा बनाया था, ये करेंगे ये करेंगे ये करेंगे. बट सम टाइम वो जब करते थे मैं चौंकता था कि यार ये मैंने नहीं सोचा, ये कितना अच्छा. आई एम श्योर कि इस फिल्म के अंदर ऋषि ने बहुत कुछ सोचा होगा, लेकिन ये जो परफॉर्मेंस मैं देख रहा हूँ ना, ये अलग लेवल है. सर, आपने मराठी फिल्में इससे पहले देखी? मैंने काफ़ी फिल्में देखी है, मैंने काफ़ी प्लेस देखे, मेरे सारे दोस्त भी काफ़ी लोग हैं. बट ये आप कह सकते हैं कि ऐसा एक ऊपर वाले ने कुछ लिखा होगा कि इसी फिल्म से मुझे जुड़ना था. एंड आई एम वेरी हैप्पी कि और जब अमृता जी का जो किस्सा है वो तू सांगा असं मला वाटतं की तुझ्या वो जो पार्टी के अंदर हमारी मुलाकात हुई ना, तो मैंने तो खैर इनका एक फिल्म देखी थी जो मुझे बुलाया था एक्चुअली हमारे हीरो ने, कार्तिक ने, कि आप आइए फिल्म देखिए. तो मैंने फिल्म देखी, मैं बाहर निकल के एक बार बोला ये क्या. तो ऐसा परफॉर्मेंस जो है वो मतलब बहुत बड़ी बात होती है कि आप जो फिल्म देख रहे हैं उसके अंदर इतने सारे एक्टर होते हैं, इतनी सारी चीज़ें होती है, लेकिन उसके बाद आप जब थिएटर से बाहर निकलती है तो कुछ चीज़ें जो याद रहती है तो इस तो जहन में रह जाती है. हाँ, तो वो ऐसा परफॉर्मेंस था. और इस पिक्चर से निकलने के बाद भी मुझे ये एंड अनीता जी मतलब ऐसा रहे कि हाँ बाप रे. फुलराणी ते जारण तशा अर्थानं बघायला आल्यानंतर आत्तापर्यंतचा हा प्रवास मागे वळून पाहताना अमृताला नेमकं काय वाटतं या टप्प्यावर? म्हणजे मला फुलराणीच्या वेळेला आपण केलेलं बँड्राचं फोटोशूटही आठवतंय. सर ये तब महाराष्ट्र टाइम्स के साथ काम करते, तब से हम बहुत पुराने, मतलब ऐसे होता है ना कि इनका मुकाम इनके बदलते का अलग अलग मुकाम पे मिले हैं, लेकिन बार बार. दैट्स नॉस्टॅल्जिक फॉर मी. मला असं वाटतं मी जिथे असायला हवं तिथे मी आहे. मला खूप समाधान आहे. एक बाहेरचा जर्नी असतो माणसाचा आणि एक आतला जर्नी असतो. मला असं वाटतं ते दोन्ही मी पॅरलली घेऊन जिथे मला पोचायचं होतं ना, म्हणजे मी असं नाही म्हणत की इथून पुढे जायचं नाही आहे, पण जसं जसं मला जायचं होतं तसं तसं आयुष्याने साथ दिली आहे. आणि काय म्हणायचं, दुःख प्रत्येकालाच असतात, पण त्या दुःखातनं बळ घेऊन पुढे जाण्याचं बळ हे आयुष्य देतं आहे. आणि म्हणजे अजून काय हवं आहे, काही गोष्टी फ्लोनी ज्या घडत गेल्यात, मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की अनिस सरांबरोबर म्हणजे मी त्यांना इथे भेटायला मला तो ती हीच वास्तू आहे जिथे मी पहिल्यांदा त्यांना इथे भेटले, ते तिथे बसले होते आणि आम्ही बोललो होतो. तर आयुष्य किती सुंदर वळणाने घेऊन चाललंय असं वाटतं. तेव्हा मला माहीतच नव्हतं की मी कशी जुडणार आहे त्यांच्याशी. इज इट ब्युटिफुल अबाउट लाईफ दॅट हमें तब नहीं पता था. पर सर मला म्हणाले बता दीजिए, देखते हैं. सरांची ना मला आपण त्यांच्या सिनेमांवर पण त्या माणसाची एनर्जी जी आहे ना, मला सगळ्यात जास्ती मुझे सर लगता है सबसे बड़ी चीज़ अच्छे एनर्जी के अगर लोग आप अट्रैक्ट कर पाए आपकी लाईफ में, तर ते मी या फिल्मनी म्हणजे सरांच्या नाव फिल्मला लागलं ही मोठी गोष्ट आहे, पण त्या एनर्जीचा माणूस माझ्या आयुष्यात आलाय. बरोबर. त्या निमित्ताने आमची जी भेट होत जाते आणि मला त्यांना जास्तीत जास्त माणूस म्हणून समजून घेण्याची संधी मिळते आहे. कारण मला असं वाटतं प्रोजेक्ट्स तर होते लेकिन इंसान उसके परे होते हैं आणि माणसं भेटणं
आणि ती जोडून ठेवणं म्हणजे आणि ती जोडून ठेवणं, तर मला सरांसारखी एनर्जी मिळती आहे. इनफैक्ट मैं ना एक्चुअली आपको बताऊं कि मैं मराठी फिल्म से पहले भी जुड़ना चाह रहा था, लेकिन क्योंकि यार देखो मैं बहुत, मुझे लगता है साल, सवा साल, 1.5 साल का रहूँगा जब इस शहर में मैं आया, एंड मुंबई ने जो है मुझे सब कुछ दिया. मुझे पहला घर, जगह, काम, सपने मैंने सपने देखने का जो है ना यहीं शुरू किया, और वो सारे सपने भी पूरे किए इस शहर ने, इस जगह ने. तो ये जो है इसमें मेरा मतलब, मैं आज जो छोटी मोटी जगह खड़ा हूँ उसके अंदर मुंबई एंड महाराष्ट्र जो है बहुत इम्पोर्टेंट है. और मैंने हमेशा इस तरह की जो मराठी फिल्में हैं उनके लोग जो हैं उनको बहुत अप्रिशिएट किया है, इसलिए कि बहुत ही दिल से कंटेंट लिखते हैं, बहुत ही कमाल होता है. तो मैं जुड़ना चाह रहा था, लेकिन कभी कुछ इस तरह का मौका मिला नहीं, एंड बिकॉज ऑफ अमृता जी ये मामला हुआ है. तो इसके अंदर एक छोटा सा हिस्सा साथ में है मैं, तो मुझे बहुत खुशी है इस बात की कि मैं कुछ कर सका इस जगह रहकर. आणि एक मला अगदी आवर्जून सांगायचं आहे, ह्या फिल्ममध्ये अगदी असं म्हणतात 2 बायका एकत्र आले की ते भांडतात, त्यांच्यात जेलसी असते असे सगळीकडे म्हणतात, पण ज्या पद्धतीने अनितानी आणि आम्ही एकत्र ज्या पद्धतीने आलो ना हातात हात घेऊन, मी तुला म्हटलं तसं एनर्जीची गोष्ट आहे ती पण, की गंगुटीला अशी हिच्यासारखी प्युअर हार्टेड मुलगी कास्ट होणं, अभिनेत्री ती खूपच मोठी आहे, पण मैं ना हमेशा सर अभिनयाच्या पलीकडे मला माणूस कोण आहे, मेरा ताल्लुक तो उस चीज से है, मला ते पाहिजे, मग तू भले कोणी असशील, अदरवाइज यू आर आउट ऑफ माय लाईफ इफ यू नॉट अ गुड, मेरा ये है. तो ही मुलगी असणं तिथे आणि त्यातनं एकमेकींचा हात धरून आम्ही आलो, आणि ती केमिस्ट्री जी आलेली आहे ना, तर मला असं वाटतं की एक नुसती फिमेल लीड फिल्म नाही आहे ही, 2 बायकांनी लीड केलेली फिल्म आहे ही, आणि त्याचा मला खूप आनंद आहे की 2 बायकांनी हातात हात घेऊन हा चित्रपट आम्ही उभा करण्याचा प्रयत्न करून, त्या आमच्या बरोबर असलेले हे सगळे ऋषिकेश पासून, सरांपासून, अमोलपासून सगळे हे तगडे पुरुष. सो आय एम व्हेरी व्हेरी एक्साइटेड अबाउट इट. कायम मराठी इंडस्ट्री ही नेहमीच पुरुष सत्ताक राहिलेली आहे, त्याला छेद देणारं एक व्यवच्छेदक लक्षण म्हणूनही जारणकडे पाहता येईल. 2 व्यवच्छेदक की 2 बायका हातात हात घेऊन उभ्या राहू शकतात आणि ते पोचवू शकतात. आणि दुसरं मला आवर्जून एक जाता जाता उल्लेख मिलिंद चा करायचा, ज्यांनी फिल्म शूट केलेली आहे, कारण या भयपटासाठी बॅकग्राऊंड म्युझिक आणि कॅमेरा, साऊंड या टेक्निकल गोष्टी फार महत्त्वाच्या असतात, जसं त्यांनी सौरभचं सांगितलं. ह्या सगळ्या लोकांना पण सलाम करायलाच हवा. बैकग्राउंड म्यूजिक इज वेरी वेरी इम्पोर्टेंट, एंड जो कैमरा वर्क है वो इतना खूबसूरत है. कैमरा वर्क भी. इतने अपनेपन से बात करने के लिए ढेर शुक्रिया. लेट्स सबसे बात करने के लिए बहुत बहुत शुक्रिया. थैंक यू सो मच, एंड विश यू लव, लक एंड सक्सेस सर. थैंक यू.